हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ध्याये नित्यं महेशम रजतगिरिनिभं चारु चंद्रावतंसं रत्न कल्पज्वलांग परशुमरवराभिधियस्नं प्रसन्नं पद्मासीनं समन्तत सुतमगमनगणे व्याघ्राकृति वसानं विश्वबीजं निखिलं भयं हरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्. ओम तत्पुरुषाय में महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील संत परंपरा या साखळीमध्ये आज मी आपणास महात्मा बसवेश्वर यांच्या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, महात्मा बसवेश्वर वीरशैव समाजाची पुनर्स्थापना करणारे एकमेव संत महात्मा यांची जयंती आज आहे. वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय तृतीय, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आहे. मित्रांनो, कर्नाटक राज्यातील बागेवाडी जवळील इंग्लेश्वर गावी माद्रस आणि मादांबिका या शुभक्त ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी कुळदैवत नंदिकेश्वराच्या आशीर्वादाने इसवी सन 1131 साली वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय तृतीया या शुभ दिवशी एका दैवी बालकाचा जन्म झाला. या बालकाचे नाव बसव ठेवण्यात आले. देवराज व अक्का नागमा यांची 2 मोठी भावंड देखील होती. पुढे यांचे शिक्षणात लक्ष लागेना. माझी लिंग दीक्षा या आधीच झाली आहे असे सांगून आपल्या वयाच्या 8व्या वर्षी मुंज कर्म नाकारून धर्मज्ञान प्राप्तीसाठी बसव घराबाहेर पडले आणि आपले कुलदैवत कृष्णा व मलप्रभा नंदी संगमावर उडल संगमेश्वराच्या दर्शनासाठी पोहोचले. येथील वीरशैव प्राचीन अध्ययन गुरुकुलात श्री जातवेद मुनी शिवाचार्य यांना ते शरण दिले. त्यांनी बाल बसवाला उपदेश केला. वीरशैव धर्माच्या श्रेष्ठ तत्वाची ओळख करून दिली. बसवाला ती खूप आवडली. परिणामी त्यांच्याकडून वीरशैव धर्माची इष्टलिंग दीक्षा बसवाने घेतली. यानंतर सलग 12 वर्षे येथे राहून वेद आगम पुराण शास्त्राचा व विविध भाषा तसेच वीरशैव धर्माच्या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. त्यामुळे बसवाची दृष्टी विशाल व सम बनली. शास्त्र व प्रत्यक्ष व्यवहारातील तफावत त्याच्या लक्षात आले. सत्य, अहिंसा व समानता ग्रंथातच राहिले. बाहेर मात्र हिंसाचार, भेदभाव, असत्य पसरले. बसवा व्याकुळ झाले. आपली बहीण अक्क नागम्मा व भाचा वन्न बसवेश्वर यांच्यासह समविचारी तरुण तरुणींना एकत्र करून चर्चा घडवली. या परिस्थितीत बदल व्हायला हवा असे सर्वांचे एकमत झाले. या काळात बसवाचे मामा बलदेव मंगळवेढ्यात दंडनायक राजा बिचल यांच्याकडे सेवा करीत. त्यांनी बसवाला आपल्याकडे बोलावून घेतले आणि बसवाचा शहाणपणा पाहून आपल्या सोबत राजसेवेत सामावून देखील घेतले. बसवाने येथेही समविचारी लोकांना संघटित केले आणि समाजातील अनिष्ट गोष्टी दूर करण्याचा जणू विडा उचलला. काही काळाने कल्याण नगरीत मोठा राजकीय बदल झाला. हस्तक्षेपासाठी बिचलला कल्याणला जावे लागले. काही दिवसांनी बिज्जलच तेथील सत्ताधीश बनला. बलदेव बसवा व सहकारी देखील कल्याणला गेले. बसवाने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले. मामाच्या निधनानंतर बसवाला बिज्जलाने खजिनदार बनवले. बसवाचा मान सन्मान वाढला. समविचारी लोक वाढले. पुरुष शिवभक्तांना शरण व स्त्री शिवभक्तांना शरणी म्हणून बसवाने आपल्या मातृभाषेत भक्ती मार्गाचा उपदेश शरण शरणींना केला. सदाचार पाळा, चोरी करू नका, खोटे बोलू नका, कोणाची हिंसा करू नका. आपण सर्व शिवाची मुले आहोत
म्हणून सर्व शिवभक्तांना एक समान माना. शिवाला सर्व जाती धर्माचे भक्त एक समान आहेत. प्रत्येकाने आपला नोकरी व्यवसाय प्रामाणिकपणे करून आपले पोट भरावे. कुणाचे फुकट खाऊ नका, भीक मागून खाऊ नका. हेच खरे स्वर्ग सुख जिवंतपणे भोगा. आपल्या सदाचाराने पृथ्वीचा स्वर्ग होतो, तर अनाचाराने दुराचाराने नरक होतो. अशी हजारो वचने बसवांनी कन्नड भाषेत सांगितली आहे. याच काळात श्री अल्लम प्रभू नावाचे साक्षात्कारी योगी पुरुष कल्याणात आले. बसवाने त्यांची योग्यता ओळखून त्यांना अनुभव मंटपाचे अध्यक्ष बनवले. धार्मिक व आध्यात्मिक लोकशाहीची लोकसभा म्हणजे अनुभव मंटप. यात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते. मित्रांनो मित्रांनो 31 वर्षे त्यांनी येथेच वास्तव्य केले. येथे त्यांनी लोकशाही संसद अर्थात अनुभव मंटपाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे लोक येथे जमत सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर खुली चर्चा होत असे, मार्ग काढत असे. बसवांनी समाजातील चुकीच्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचा विरोध करून समाजाच्या हिताची नवीन यंत्रणा सुरू केली. शरण चळवळ सुरू केली. श्रम हाच ईश्वर आहे असे त्यांनी सामान्य जनाला पटवून दिले. या शरण चळवळीत समाजातील सर्व स्तरातील स्त्री पुरुष सामील झाले. परिणामी सर्व जाती धर्माचे लोक बसवण्णाला येऊन मिळाले. समता, मूल्य, स्वातंत्र्य, बंधुता, एकात्मता, श्रम प्रतिष्ठा, अधिकार, समाजातील न्याय, जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद नाही, नियंत्रण व शिस्त, सुशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल चर्चा चाले. यांची सर्व वचने कन्नड भाषेत होती. मित्रांनो मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना होय. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाही असे सांगून त्यांनी श्रम प्रतिष्ठा वाढविली. तसेच ते कर्म सिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसाय स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. अशी बसवण्णाची वचने भारतीय संविधानाची गाभा बनली. सदाचार व नीतिमत्ता पाळा. अनाचार करू नका. चोरी, राग, क्रोध, मत्सर, स्तुती, आत्मस्तुती करू नका. अर्थात षडविकारांना आपल्या हृदयात जागा देऊ नका. कोणाची निंदा करू नका. अंतर्बाह्य शुद्धी करा. शिवशरणांची सेवा करण्याची संधी मला आयुष्यभर द्या असे बसवण्णा कुडल संगम देवाला मागणी मागतात. मंदिराचा कळस होण्यापेक्षा, त्यावर पक्षी बसून त्यांच्या विष्ठेने कळस घाण होण्यापेक्षा मला शिवशरणांच्या पादुका बनवा असे ते मागणी मागतात. दक्षिण उत्तर भारतासह प्रदेशातही त्यांनी आपला विचार पोहोचवला. कल्याण मंडप क्रांतीचे केंद्र बनले. अर्थात बसव कल्याण. कायक म्हणजे कष्ट, कष्ट करण्यालाच देव तारतो अशा विचारांनी प्रेरित होऊन अनेक दुराचारी मारेकरी राजा राणी यांनीही बसवण्णाची शरणागती पत्करून शिवलिंग धारणा केली. एक प्रकारे श्रमजीवी समाज त्यांनी निर्माण केला. सदाचारी कायकनिष्ठ शरणांची बसवण्णांनी एक तुकडी बनवली. या सर्वांची केवळ शिवावर निष्ठा होती. पतिव्रता स्त्रीची आपल्या पतीवर असलेल्या निष्ठेसारखी अविचल व प्रामाणिक असावी. त्यामुळे समाजातील अनेक देवी देवतांची उपासना नाहीशा होऊन केवळ शिवाचीच उपासना रूढ झाली आणि शिवभक्तांच्या रूपाने सर्व समाज संघटित झाला. सर्वांनी एकत्र बसून भोजन म्हणून प्रसाद सेवन करण्याची प्रथा सुरू झाली. श्रम प्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी. आपण कमावलेले धन केवळ स्वतःपुरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला. बसवेश्वरांच्या काळात समाज व्यवस्थेत स्त्रीला शूद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रियावर अन्याय होत होता. म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसूतकापासून सुटका देखील केली. मित्रांनो एकदा हरळे या नावाच्या दाम्पत्याने बसवण्णाला आपल्या घरी जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर निघताना बसवण्णांनी दाम्पत्याला हात जोडून नमस्कार केला. हे ओझे कर्ज समजून त्यांनी आपल्या चांबड्याचे जोडे बनवून बसवण्णाला दिले. बसवण्णांनी त्यांचे प्रेम क्षणात ओळखले. त्याचा वीरपणा पाहून हरळे याला आपल्या हृदयाशी धरले. मित्रांनो मधुररस नावाचा ब्राह्मण बसवण्णाचा नेहमी द्वेष करायचा, पण तोही बसवण्णाच्या वचनांनी प्रभावी होऊन शिवलिंगधारी बनला. पण जेव्हा 2 शिवलिंगधारी मुलामुलींचा विवाह करण्याचा प्रघात सुरू होताच खडाजंगी सुरू झाली. मधुररस ब्राह्मणाच्या मधुवय्या कन्येचा विवाह मागास जातीतील संत हरळे याच्या शिलवंत मुलाशी लावला. दोघेही शिवलिंगधारी होते म्हणून आंतरजातीय विवाह बसवाच्या पुढाकाराने 12व्या शतकात घडला. पण वैदिक समाजाने या विवाहाला विरोध केला.
परिणामी विठ्ठल राजाने दबावाखाली येऊन बसवाला राज्याच्या सीमा हद्दपार केले. त्यांचे वचन साहित्य जाळून टाकले. नवविवाहितांना हत्तीच्या पायाखाली तोडून त्यांना देहदंडाची शिक्षा केली. शेवटी शरण व सैन्यात युद्ध झाले. काही शरण उर्वरित वचने घेऊन पळाली. बसवांना काही शरणांना व वचनांना घेऊन जंगलाकडे पळाले. एका गुहेत सर्व वचने त्यांनी लपवून ठेवली आणि तेथेच वास्तव्य केले. तर काही शरणांनी जंगल गाठेपर्यंत आपला जीव गमावला. पुढे काही शरणांना गोव्याचा राजा कदंबाने आपल्या राज्यात आश्रय दिला. ही ऐतिहासिक घटना पुढे कल्याण क्रांती म्हणून ओळखली गेली. यातील अनेक घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. कल्याण सोडून बसव कुडल संगमला गेले. तेथेच ते संगमेश्वराशी एकरूप झाले. त्यांची पत्नी निलंबिका व काही सहकारी देखील येथेच लिंगैक्य झाले. याचे अतोनात दुःख सोलापूरच्या सिद्धरामेश्वराला झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधी स्थळ उभारले. अशा प्रकारे बसवांनाने अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रत वैकल्य, उपास तापास इत्यादीवर प्रखर हल्ला केला. बसवेश्वरांनी अनावश्यक कर्मकांड व देवी देवतांना आपल्या जीवनात स्थान न देता अनुभव मंडपाची स्थापना केली. श्रमातून व अनुभवातून वचने व साहित्य निर्माण केले. केवळ आपल्या इष्टलिंगाची पूजा अर्चा आराधना करण्यास सांगितली. असे इष्टलिंग जे मुहूर्त वेळी शिवाचार्याकडून विधिवत प्राप्त झालेले असावे. खरे तर असे शिवलिंग वयाच्या 8व्या वर्षीच प्राप्त होते. लिंगायत धर्माचा मूळ उद्देश व बसवण्णाची शिकवण लोकांना आजही कळली नाही. लिंगायतांचे ब्राह्मणीकरण झाले आहे. लिंगायत आणि ब्राह्मण यात लोकांना साम्य वाटते. समाजाला भटशाहीतून मुक्त करण्यासाठीच अनुभव मंडपाची स्थापना बसवाने केली. वैदिक कर्मकांडी ना करून बसवाने पक्कड 770 जातीच्या लोकांना घेऊन वास्तविक लिंगायत समाजाची स्थापना केली, ज्याला आपण पुनर्स्थापना देखील म्हणू शकतो. बसवाने आपल्या वचनात महत्वाचा संदेश दिला. तो अनुभवजन्यच निर्माण झालेला आहे. एकदा का देहधारी दीक्षा गुरुने विधिवत शिवलिंग धारण करण्यास सांगितले की मरेपर्यंत त्याचेच पूजा विधिवत अभिषेकयुक्त रोज न चुकता पूर्णपणे सुचिरभूत होऊन करावे. कारण पंचसूतकाचा दोष पूर्ण स्नान केल्याने वीरसेवना लागत नाही. आपले शिक्षण व नोकरी व्यवसाय सांभाळून एकदा वा दोनदा वा तीनदा आपल्या शिवलिंगाची पूजा करा, असे निक्षून सांगितले. आजही असाच धर्माचार वा शिवाचार सुरू आहे, पण फारच कमी प्रमाणात, अगदी नगण्य स्वरूपात. बसवाची जयंती साजरी करतो खरे, पण लाजेने शर्मेने आमची मान खाली घालू, असा आजचा काळ आहे मित्रांनो. खरे तर आज आम्ही सर्व लिंगायत समाज झोपेचे सोंग घेऊन मोठ्या आनंदाने उत्साहाने हजारोच्या संख्येने महात्मा बसवेश्वरांची जयंती सालाबाद प्रमाणे साजरी करतो. समाजाप्रती एक कर्तव्य म्हणून, समाजाचे एक कर्ज म्हणून यंदाही ती साजरी करूया, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्तचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.